मित्रांनो, आज आपण भूमितीमधील पायथागोरस थेरम या प्रकरणातील एक अत्यंत महत्वाचा प्रमेय बघणार आहोत, ज्याचं नाव आहे पायथागोरस थेरम. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रमेय या प्रमेयाचा वापर आपण इयत्ता 7वी पासून बघितलेला आहे. कर्ण वर्ग बरोबर पायावर्गाधिक उंची वर्ग हा पायथागोरसचा प्रमेय आहे. 7वीला बघितला, 8वीला बघितला, 9वीला बघितला. आता 10वीला हा पायथागोरस थेरम नावाचा स्पेशल चॅप्टरच आहे. त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम म्हणजे कर्णवर्ग पायावर्गाधिक उंची वर्ग हा प्रमेय तयार कसा झाला हे आज आपल्याला या ठिकाणी इथं बघायचं आहे. तर बघा, एक अत्यंत महत्वाचा प्रमेय. इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. द स्क्वेअर ऑफ इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाच्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. आता आपल्याला या ठिकाणी इथं सिद्ध करायचं आहे. बघा, आता मी इथं फिगर काढणार आहे या प्रश्नाला अनुसरून अशी. हा ट्रायंगल आहे ए बी सी. त्याच्यामध्ये बी कोण काटकोन आहे. लिहिणार आता या ठिकाणी गिवन मध्ये इन ट्रायंगल एबीसी मेजर ऑफ अँगल एबीसी इक्वल टू 90 डिग्री. बस एवढीच माहिती आहे. म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल झालाच आहे. आता आपल्याला सिद्ध करायचं आहे. टू प्रूव्ह व्हॉट वी वॉन्ट टू प्रूव्ह हिअर. टू प्रूव्ह द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस. स्क्वेअर ऑफ हायपोटेनस विच इज हायपोटेनस AC इज द हायपोटेनस. AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता आपल्याला हे सिद्ध करायचं. आणि हे सिद्ध करण्यासाठी आपण कशाचा आधार घेणार आहोत, तर आपण काटकोन त्रिकोणातील समरूपता प्रमेय. सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल आपण बघितलं. इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन फ्रॉम द व्हर्टेक्स ऑफ राईट अँगल टू द हायपोटेनस इन अ राईट अँगल ट्रायंगल, इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन फ्रॉम द व्हर्टेक्स टू हायपोटेनस, देन टू ट्रायंगल्स आर फॉर्मड. आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल अँड आर सिमिलर टू इच अदर ऑल्सो. काल आपण बघितलेलं आहे की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाच्या शिरोबिंदूतून या काटकोनाच्या शिरोबिंदूतून कर्णावर जर लंब टाकला तर जे दोन त्रिकोण तयार होतात ते दोन त्रिकोण आणि मूळ त्रिकोण हे परस्पराशी समरूप असतात. याला आपण काटकोन त्रिकोणातील समरूपता म्हणतो. तर आता काटकोन त्रिकोणाची समरूपता या प्रमेयाचा वापर करूनच आपण आता हे इथं सिद्ध करणार आहोत. बघा, मी इथं कन्स्ट्रक्शन करणार काय, तर या बी बिंदूतून AC वर लंब टाकणार आहे हायपोटेनसवर. Sec BD is perpendicular to the hypotenuse AC. Construction. काय कन्स्ट्रक्शन करणार आहोत आपण या ठिकाणी. Sec BD, draw Sec BD. Draw Sec BD perpendicular to the hypotenuse AC, right? आता प्रूफ PROOF प्रूफ अत्यंत साधं सोपं प्रूफ आहे. बघा, आता आपल्याला सिद्ध काय करायचंय. AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हे सिद्ध करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल वी मस्ट फाइंड द व्हॅल्यू ऑफ AB स्क्वेअर अँड देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ BC स्क्वेअर. आफ्टर गेटिंग दिस टू व्हॅल्यू वी मस्ट ऍड देम, देन वी विल गेट द आन्सर AC स्क्वेअर. अंडरस्टँड. या AC वर्ग बरोबर AB वर्ग आणि BC वर्गाची किंमत काढण्यासाठी, हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा AB वर्गाची किंमत काढायची, नंतर BC वर्गाची किंमत काढायची आणि दोघांची बेरीज केली की आपल्याला ऑटोमॅटिक AC वर्गाची किंमत मिळेल. मग आता पहिलं टार्गेट असेल की आपल्याला AB वर्गाची किंमत कशी काढायची. AB वर्गाची किंमत काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काटकोन त्रिकोणातील समरूपता प्रमेय वापरावा लागणार आहे. आपल्याला या ठिकाणी सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम चा वापर करून आपल्याला या ठिकाणी हे तिन्ही त्रिकोण समरूप घेऊन AB वर्गाची किंमत काढता येते. राईट.
आता या ठिकाणी इन ट्रायंगल एबीसी measure of angle ABC equal to 90 degree and say BD is perpendicular to the hypotenuse EC. एखादा काटकोन त्रिकोण असेल आणि कर्णावर लंब असेल तर त्याच्यामुळे होणारे दोन त्रिकोण आणि मूळ त्रिकोण हे तिन्ही त्रिकोण एकमेकाशी समरूप असतात. याच्यानुसार therefore by the theorem of similarity and right angled triangle, similarity and right angled triangle, we say that all three triangles are similar. Triangle ADB is similar to triangle BDC is similar to triangle ABC. Triangle ADB is similar to triangle BDC is similar to triangle ABC. Right? This is state number first. आता आपलं उद्दिष्ट आहे की पहिल्यांदा आपल्याला AB वर्गाची किंमत काढायची आहे. एबी वर्गाची किंमत काढण्यासाठी आपल्याला या तीन त्रिकोणापैकी एबी ही बाजू कुठल्या त्रिकोणामध्ये आहे ते बघावं लागणार आपल्याला. या ठिकाणी याच्यामध्ये एबी आहे बघा, आहे एबी आणि याच्यामध्ये एबी आहे. जर हे तिन्ही त्रिकोण समरूप असतील, तिन्ही त्रिकोण परस्परांशी समरूप असतील तर हे दोन त्रिकोण समरूप आहेत. म्हणून याच्यावरून आम्ही असं म्हणू शकतो की या ठिकाणी ट्रायंगल एडीबी इज सिमिलर टू ट्रायंगल एबीसी. ट्रायंगल एडीबी इज सिमिलर टू ट्रायंगल एबीसी. राईट. आता बघा, if these two triangles are similar, then their corresponding sides are in proportion. Therefore, I can write here AD divided by EB equal to DB divided by BC equal to AB divided by AC. Corresponding sides of similar triangles. Corresponding sides of similar triangles. We want to find out the value of AB square. For that we must remove the second ratio. Understand? AB square ची किंमत येण्यासाठी आपल्याला एक सेकंड रेशिओ आपल्याला इलिमिनेट करावं लागेल किंवा रिमूव्ह करावं लागेल. मग आपल्याला काय होईल? ED डिवायडेड बाय EB इक्वल टू EB डिवाइडेड बाय AC. By taking cross multiplication, we get EB into EB equal to AD into AC means AB square equal to AD into AC. This is step number second, right? EB वर्गाची किंमत आलेली आहे. आता आपल्याला काढायचं BC स्क्वेअर. BC स्क्वेअरची किंमत काढण्यासाठी इथं जे त्रिकोण आहे त्यामधला कोणतेही दोन त्रिकोण विचारात घ्यावा लागतील आपल्याला. या ठिकाणी BC बघा, आता याच्यामध्ये BC नाही आहे, याच्यामध्ये BC आहे का? हो आहे. आणि याच्यामध्ये BC आहे, म्हणजे दुसरा आणि तिसरा हे दोन त्रिकोण समरूप घ्यावं लागतील. राईट. या ठिकाणी लिहिणार म्हणून ट्रायंगल BDC is similar to triangle ABC. BDC is similar to triangle ABC. कारण फ्रॉम फर्स्ट एक करून आपल्याला म्हणता येईल. If these two triangles are similar, then their corresponding sides are in proportion. Therefore, we can write BD divided by AB equal to DC divided by BC equal to BC divided by AC, right? Why? Corresponding sides of similar triangles. We want to find out the value of BC now. BC वर्गाची किंमत काढायची आहे. BC वर्गाची काढण्यासाठी BC असलेले घ्यावे लागतील. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट रेशिओ आपल्याला रिमूव्ह करावा लागेल. मग आपल्याला काय भेटेल? DC डिवायडेड बाय BC इक्वल टू BC डिवाइड बाय AC. क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. BC इंटू BC इक्वल टू DC इंटू AC means BC स्क्वेअर इक्वल टू DC इंटू AC. दिस इज स्टेप नंबर थर्ड. आता
आता आपल्याला या ठिकाणी या विधान 2 आणि 3 यांची ऍडिशन करायची आहे. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड अँड थर्ड. ऍडिंग इक्वेशन सेकंड अँड थर्ड. दुसऱ्या आणि तिसऱ्याची आपल्याला बेरीज करायची, कारण इथं दुसऱ्यामध्ये एबी वर्ग आहे आणि तिसऱ्यामध्ये बीसी वर्ग आहे. या दोघांची बेरीज करूया. मग काय मिळेल आपल्याला या ठिकाणी? डाव्या बाजूची बेरीज आणि उजव्या बाजूची बेरीज म्हणजे एबी वर्ग अधिक बीसी वर्ग बरोबर. पलीकडं एडीए गुणिले एसी अधिक डीसी गुणिले एसी बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे अलीकडे तेच राहील या ठिकाणी एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर एज इट इज. या दोघांमधून काय कॉमन येईल? एसी सारखं आहे बघा. एसी कॉमन काढला आपण तर मध्ये काय राहतं मग? एडी प्लस डीसी राहतं कंसामध्ये. एडी प्लस डीसी राहील. एडी प्लस डीसी राईट. पण एडी आणि डीसी यांची बेरीज होती आणि एडी आणि डीसी यांची बेरीज बरोबर काय होते? एसी होते. म्हणून या ठिकाणी म्हणजेच एबी बट एडी प्लस डीसी इक्वल टू एसी, कारण बी डॅश डी डॅश सी. म्हणून मी असं म्हणू शकतो की एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर इक्वल टू एसी इंटू एसी राईट. याची किंमत आपण एसी. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर बीसी स्क्वेअर इक्वल टू एसी स्क्वेअर राईट. इकडे लिहून टाकूया. देअरफॉर एसी स्क्वेअर इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. Hence we have proved that in a right angle triangle the square of hypotenuse is equal to the sum of squares of remaining two sides. This is very important theorem for the 10th standard. तर विद्यार्थी मित्रांनो, हा थेरम अत्यंत महत्वाचा आहे. हा थेरम परीक्षेला दरवर्षी येतो. त्याच्यामुळं तुम्ही या ठिकाणी हा 2-3 वेळा मनानं लिहायचा प्रयत्न करायचा, अभ्यास करून घ्या, व्यवस्थित समजून घ्या आणि मनानं 2-3 वेळा लिहून काढा. हा थेरम आल्याच्या नंतर याच्यावर आधारित उदाहरणं जे येतील किंवा पुढची थेरम जे आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे समजतील. ठीक आहे, धन्यवाद.